तुम्हाला सांगितलं भाऊ, मग 4 लोकांची नोंद केली होती तुम्ही, 4च वर्षांनी आलो तुमच्याकडं. मग जरा 60 लोकांची सदस्याची यादी का, 7 सदस्य नाही का, फॅक्टरी टाकली का पोरं फायदा करायची. 4 वर्षात 60% लोकसंख्या छगन भुजबळची झालीच कस काय. ओबीसीची 60% लोकसंख्या कशी झाली याचं उत्तर आम्हाला द्या. हे कोणाला मान्य आहे का? 4 वर्षात 60% लोकसंख्या झाली यांची डायरेक्ट 30% आरक्षण. हाणलं मराठ्याचं आरक्षण तुम्ही, तरी चुकीचे आम्हीच द्या ना 4. जर आता भाऊ तुम्ही विचार करायचा, लाड भाऊ हे लय शिरेशीचे आहेत, तुम्हाला ते वाईट दिसतं. आमची तळमळ आमच्या गरिबांच्या लेकराच्या वेदनेशी त्यांच्या पायाशी ठुली आम्ही व्याध. तुमची 90 ते 94 4 वर्षाच्या काळात जर 60% लोकसंख्या होती, तर 94 ते 2026 पर्यंत मग तो 750 झाले असते टक्के. आता ओबीसी लोकांची संख्या 60% ना. 94 ला 4 वर्षांनी 2026 पर्यंत जरा टप्पे पाडा ना. प्रति 4 वर्षाला यांची 30% लोकसंख्या वाढते आणि आमची कमी होते. आमच्या राणे साहेबांनी, मी त्यांना राणे दादा म्हणतो, मी त्यांना बोलत नाही, त्यांनी पोट्टे सोडित नाही मी, पण दादांना मानतो मी पहिल्यापासून, आज नाही. त्यांनी आम्हाला 16% आरक्षण दिलं, म्हणजे झालं किती, 32% आमची लोकसंख्या, 34% आमची लोकसंख्या. गायकवाड आयोगाने दिलं 12-13% नोकरीत आणि शिक्षणात, 13%वर आलो. म्हणजे आमची 16वरची लोकसंख्या 13वर आली. आता सुक्रिया समितीने दिलं आता 10% एसीबीसी, 20%वर आलो. आमचे पोरं व्हायनात का काय? आम्हाला काय अडचण आहे बाबा, काय मिळेल नेमका? फॅक्टरी बंद पाड्या का आमच्या? तुमचे तर होत वाढायला लागले खपा खपा. काय हे बघा, हे साधा विषय नाहीये. आम्हाला खूप येड्यात काढलं गेलं आणि आम्हीच ऐकून घेतोय प्रत्येक वेळेस परत. आणि त्यांनी ऐकून नाही घ्यायचं, त्यांनी भेव दाखायचं. ओबीसी तुमच्या विरोधात जाणार. मराठा एक नव्हता ना तेव्हा, सरकारला बी वाटायचं ओबीसी विरोधात जाईल. मराठे सर पळत येत कुत्र्यासारखे दारात बांधलेत तुम्ही. आता मराठ्या ध्यानात पाडायचं असतं. आता ओबीसीच भेवतम पाडायचं, आता मराठ्याच भेव पाडायचं. आता पडित असतो आम्ही. हे खोटं नाही सांगत तुम्हाला मी. तुम्ही आमचं वाटलं करू नका. कवा सत्ता काय, तुम्ही राहा मजा करा ना, तिकडच राहा ना. आम्हाला काय करायचं राजकारणाचं. तुम्ही नाही दिलं तर ते होणार आहे. ठीक आहे, चला सोडून देऊ. 60% तर 60%. छगन भुजबळचं म्हणणं आहे आमची 60% लोकसंख्या. बरं 60% व्हा, जाऊन दे. काय तुला काय खायचं?